श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करताच. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारूही शकत नाही. शेवट ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते ते. आणि हो, जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त ह्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहजच मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, असे तो काय करतो रे, की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ते. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे गुरु स्वामी समर्थ आहेत. ह्या जगाचा जो एकच मालक आहे. ह्या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, हा तारक असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत. होते आणि राहणारच. तरी मी एक परत विनंती करते की सर्वजणांनी हा मंत्र म्हणायला सुरुवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा. आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा, अनुभव स्वतःच अनुभवून. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.